आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं सम्पूजयेत् हरेः शेषमाधाय शिरसि स्वधान्योद्ध्वास्य सत्कृतम्. अर्थात आपला आत्मा तद्रूप आहे अशीच धारणा ठेवून हरिमूर्तीची अशा प्रकारे पूजा करावी. निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करून थोडा वेळ निर्माल्याने मस्तकाला स्पर्श करून भगवंताचा सत्कार करून म्हणजेच नमस्कार करून त्याला स्वस्थानी म्हणजे देवाची हृदयामध्ये व मूर्तीची संपुटामध्ये अथवा देवघरात नित्याच्या ठिकाणी स्थापना करून पूजाविधी समाप्त करावा. एवमन्यर्कतो यादावतिथो हृदये च यः यजतीश्वरमात्मानं मचिरान्मुच्यते हि सः. अर्थात याप्रमाणे अग्नी, जल, सूर्य, अतिथी, हृदय या ठिकाणीही जो आत्मरूप ईश्वराची पूजा करतो तो लवकरच मुक्त होतो. निढळी शुद्ध श्यामकळा तिळकू रेखिला पिवळा त्यावरी अक्षता सोज्वळा आरक्त तेजाळा कुंकुमाक्त सुमने गुंफिले वीरगुंठी त्यावरी मधुकरांची घरटी तुळसी कमळा माळाकंठी चंदनाची ओटी श्यामांगी शोभे धूपदीप उपहार तांबूल अर्पावे सकर्पूर निरंजने जय जयकार मंत्रस्वरे अर्पावा स्तुती करावी वेदोक्त मंत्रे का पुराणोक्त नाना स्तोत्रे अथवा प्राकृत नामो नाना प्रकारे कथ्यपंते स्तवने संतोष अधोक्षजा ऐसे भावावे महाराजा मग साष्टांगे अतिपूजा गरुडध्वजा नमस्कारावे. द्वैत भावे भजन विधी ते जाणावे स्थूल बुद्धी भजनाची भजन सिद्धी जाण त्रिशुद्धी तन्मय होणे मूर्ती ध्याने तन्मय स्थिती ऐकत्वे राहे निश्चळ वृत्ती याची नाव मुख्य भक्ती उठलिया पुढती नमावे हरी ऐशी पूजा करोनी हरी शेष प्रसाद धरोनी शिरी मग देवो आपणे याम भीतरी हृदय मंदिरी निववीचे एवं पूजेचे उद्वासन ध्यानमूर्ती हृदय शयन प्रतिमा पर्यंकी निजवून विधी विधान समाप्ती जहालिया पूजा विसर्जन विसर्जू नये अनुसंधान अखंड हरीचे स्मरण सर्वस्वे आपण सर्वदा कीजे या नावगा आगम विधी राया जाण त्रिशुद्धी सदा पाळिती सद्बुद्धी परमार्थ सिद्धी प्रापक आगमुक्त विधिलक्षण प्रतिमाची मुख्य नव्हे जाण जासी चेथ श्रद्धापूर्ण तेथ हे विधान सुखे कीजे. अर्थात भाळावर केशरी गंधाचा तिलक त्यावर अक्षता तेजस्वी लाल कुंकुमाचा लेप केसात फुलांची जाळी त्यावर भ्रमर गळ्यात तुळशीच्या माळा व कमळांच्या माळा आणि सर्वांगावर चंदनाची ओटी शोभत आहे अशी कल्पना करावी. धूप दीप नैवेद्य कापूरयुक्त तांबूल अर्पण करावा. मंत्रस्वरांनी भगवंताचा जय जयकार करावा. वेदोक्त मंत्र किंवा पुराणोक्त श्लोकांनी स्तुती करावी किंवा प्राकृत नामोच्चार करून अनेक प्रकारची गद्ये व पद्ये म्हणावीत. या आपण केलेल्या स्तुतीने भगवान प्रसन्न होतो त्याला संतोष होतो अशी भावना करावी. नंतर अत्यंत आदराने भगवंताला साष्टांग नमस्कार घालावा. मी व देव वेगळे आहोत अशा द्वैत बुद्धीने पूजा करणे ही गौण बुद्धी असून भजन समयी देवाशी तन्मय होणे हीच खरोखर भजनाची सिद्धी आहे. ध्यानात तन्मयता आली की वृत्ती निश्चल राहते हीच मुख्य भक्ती होय. ही भक्ती या पूजेत साधावी. पूजा समाप्त करावी व हरीला नमस्कार करावा. नंतर शेष प्रसाद मस्तकावर थोडा वेळ स्पर्श करून देवाला आपल्या हृदय मंदिरात निजवावे. पूजेचे अशा प्रकारे विसर्जन करावे. ध्यानातील मूर्तीला हृदयात व बाह्य मूर्तीला पर्यंकावर निजवून पूजा समाप्त करावी. पूजा समाप्त केली तरी हरीचे अनुसंधान सोडू नये. त्याचे अखंड
अहर्निश स्मरण करावे. हे राजा, पूजेचा हाच तांत्रिक विधी आहे. बुद्धिमान लोक, सद्बुद्धीचे लोक हाच पाळतात व हा विधी परमात्मा सिद्धी करून देणारा आहे. पण या विधीत प्रतिमा हीच मुख्य माध्यम आहे, साधन आहे असे समजू नकोस. तर ज्याची जशी हरीविषयी श्रद्धा असेल त्या ठिकाणी त्याने हरीची पूजा केली तरी तीही देवाला प्रिय होते. हे पूजा नव्हे एकदेशी, बहुत स्थाने ये पूजेसी, त्यात शीघ्रतर जे प्राप्तीसी, ते मी तुझपासी सांगेन राया. येणेची विधाने यथाकाळी, सांग पूजा कीजे जळी, अथवा सूर्य मंडळी, पूजा सोजवळी हरिध्यानी कीजे. अग्नीच्या ठाई होय दीप्ती, पूजा कीजे कमळापती. अवघ्या परीस शीघ्र प्राप्ती, पूजावा अतिथी भगवत भावे. आलिया वैश्वदेवाचे अंती, तो भलता हो भलते याती, त्यासीचे भगवत भावे पूजिती, त्यांचे घरा पूर्ण प्राप्ती वरसोनी ये. पूर्वी अनोळखू निश्चिती, आलिया वैश्वदेवाचे अंती, त्याते ब्रह्मभावे जे पूजिती, त्यासी भुक्तिमुक्ती आंदणी. त्या वैश्वदेवाचे अंती जाण, निज भागे आलिया शुद्ध ब्राह्मण, तया श्रद्धेने पूजिता आपण, ते खरे नारायण स्वानंदे वसे. राया वैश्वदेवाचे अंती, अतिथी सवे ये भुक्तिमुक्ती, विमुख जाहल्या त्या लाभा नाडती, पूजका सुखप्राप्ती परमानंदे. अतिथीच्या ठाई मूर्ती ध्यान, सर्वथा करणे न लगे जाण, तो स्वरूपे स्वये नारायण, पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धी. एवं अतिथीसी जे अर्पे, ते भगवंतमुखी समर्पे, या लागी अतिथी साक्षेपे, अतिथी ब्रह्मरूपे पूजिजे सदा. जे जे बोलिले पूजा स्थान, तेथे निज श्रद्धाची प्रमाण, श्रद्धे वेगळे राया जाण, प्राप्ती संपूर्ण कदा न लभे. निज श्रद्धेचे हृदय स्थान, ते हृदयी विद्युक्त पूजन, करिता श्रद्धेने आपण, प्राप्ती संपूर्ण उद्बोधे स्वये. एरवी तरी आपुल्या देही, चाळक ईश्वरू आहे हृदयी, श्रद्धेने भजता त्याचे ठाई, निज प्राप्ती पाही सहजे लाभे. जे जे आपण सेविजे, ते ते भगवतमुखी पाविजे, येणे निज भजने पाविजे, जाण सहजे परमात्मा. सांडोनी देहेची अहंता, सकळ भोग ईश्वरू भोगता, ऐशी दृढ भावना भाविता, पाविजे परमार्था अपरोक्ष सिद्धी. अर्थात ही पूजा एकाच ठिकाणी म्हणजे मूर्तीतच होते असे नाही. हिची अनेक स्थाने आहेत. त्यातील सत्वर हरिप्राप्ती करून देणारे स्थान मी तुला सांगतो. याच विधीने प्रसंगी पाण्याच्या ठिकाणी हरीची कल्पना करून सांग पूजा करावी किंवा सूर्यमंडलात हरीचे ध्यान करून पूजा करावी. अग्नीच्या ठिकाणी जे तेज आहे त्यात श्री कमलापतीची पूजा करावी. वैश्वदेव झाल्यावर कोणीही व कोणत्याही जातीचा अतिथी आला तरी त्याची पूजा जे भगवत भावनेने करतात त्यांना घरच्या घरीच श्री हरीची पूर्ण प्राप्ती होते. वैश्वदेव विधी संपताना अनोळखी अतिथी जर घरी येईल तर त्याला ब्रह्मरूप मानून जे पूजा करतात त्यांना भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. वैश्वदेव समाप्तीच्या वेळी सत्पात्र ब्राह्मण अतिथी आल्यास त्याची जे श्रद्धापूर्वक पूजा करतात त्यांच्या घरी नारायण आनंदाने नांदतो. राजा, वैश्वदेवाच्या शेवटी अतिथी बरोबरच भुक्ती व मुक्ती येतात. तो अतिथी विनमुख गेला तर गृहस्थ त्यांच्या लाभापासून वंचित होतो, पण पूजा केली तर सुख प्राप्त होते. अतिथीच्या ठिकाणी मूर्तीचे ध्यान वेगळे करावे लागत नाही, कारण तो नारायण स्वरूपच असतो. त्याची पूजा सर्व अर्थसिद्धी देणारी आहे. अतिथीला जे जे अर्पण केले जाते ते ते भगवंताच्या मुखीत समर्पित होते. म्हणून अतिथीचे मोठ्या आदराने ब्रह्मभावनेने पूजन करावे. पूजकाची श्रद्धाच भक्तीच्या खरेपणाबाबत प्रमाण असते. मग वर सांगितलेल्या स्थानांपैकी
कोणतेही स्थान असो. श्रद्धे वाचून पूर्ण प्राप्ती कधीच होत नाही. हृदय हेच श्रद्धास्थान असते. म्हणून हृदयामध्ये हरीचे पूजन केले तर पूर्ण प्राप्ती अर्थात हरीची कृपा सहजच प्रकट होते. वस्तुतः जग ईश्वर हृदयस्थ होऊन आपल्या जीवनाचाही चालक असतो. श्रद्धेने त्याची भक्ती केली तर आत्मप्राप्ती अनायासे होते. आपण जे जे खातो पितो ते ते भगवंताच्या मुखी अर्पण करतो अशा भावनेने त्याची पूजा केली तर परमात्मा प्राप्ती सहजच होते. देहावरील ममता व अहंकार सोडावा. सर्व भोगांचा भोगता ईश्वरच आहे अशी भावना दृढ केली असता परमार्थ सिद्ध होतो. देह जड मूळ अचेतन सकळ भोग भोगता ईश्वर पूर्ण तेथ वाढवुनी देहाभिमान भोगिते अज्ञान अनेक दुःखे ते सांडुनी देह अहंता हृदयस्था शरण जाता पाविजे पूर्ण परमार्था जाण तत्वता रूपवर्या निशेष सांडिजे मी पण याची नाव हृदयस्था शरण तू सहजे परब्रह्म परिपूर्ण मिथ्या देहाभिमान धरू नको राया येण्याची कर्मे जाण तुटे कर्माचे कर्मबंधन पाविजे पूर्ण समाधान ते हे मुख्य लक्षण नृपनाथा आगमोक्त निज भजन कर्मयोगाचे मुख्य लक्षण ऐकता राजा समाधान परमानंदे पूर्ण निवाला जवजव रायाचे पुरले कोड तव तव कथा लागे गोड अतिशये श्रवणाची चाड विशेषे वाड थोरावली राजा निवालेनी परमानंदे सुखावलेनी निजबोधे लांचावलेनी स्वानंदे पुढा प्रश्न विनोदे पुसेल उगे राहता आपण उठोनी जाते मुनिगण या लागे प्रश्नावरी प्रश्न विचित्र विंदान पुसुतो स्वानंदे लोधली चित्तवृत्ती इंद्रिय वेधिली सुखस्थिती राजा निवाला निश्चिती तरी प्रश्नोक्ती पुसत पुसेल हरीचे अवतार ते कथा सुंदर मनोहर निरूपण अतिअरुवार निज जिव्हार निवविल त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर कथा कौतुक सनागर एका जनार्दनाचे किंकर उपानहधर संतांचे संत सष्ण कृपास्थिती श्री जनार्दन वरदमूर्ती पुढील कथेची उत्पत्ती सांगेन यथार्थी अर्थुनी श्री भागवताचे राशीवरी एका जनार्दन केला मापरी तो निजबोधाचे कुडवावारी भरिल वखारी श्रवणाच्या इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे निमिजायंत संवादे माया कर्म ब्रह्म निरूपणम नाम तृतीयोध्यायः। अर्थात देह हा जड मूळ आहे व सर्व भोगांचा भोगता पूर्ण ईश्वरच आहे असे असतानाही अज्ञ लोक देहाचा अभिमान वाढवतात व अनेक दुःखे भोगतात. म्हणूनच देहाहंता टाकून ईश्वराला शरण गेले असता पूर्ण परमार्थाची प्राप्ती होते. हे राजा, युक्ती अशी आहे की मीपणा निश्चित जाणे हेच ईश्वराला शरण जाणे होय. तू स्वरूपतःच पूर्ण ब्रह्म आहेस, म्हणून मिथ्या देहाभिमान धरू नकोस. हे राजा, याच कर्माने कर्मबंध सुटतो व पूर्ण मुक्तता येते. आगमुक्त भजनाचे हे लक्षण आहे. कर्मयोगाचेही तेच मुख्य लक्षण आहे. हे सर्व श्रवण करून राजाला समाधान वाटले व तो परमानंदाने शांत झाला. राजाचे मनोरथ व जिज्ञासा पूर्ण होऊ लागली, तशी त्याला कथा श्रवणाची आणखी इच्छा होऊ लागली. राजा आता आणखी प्रश्न विचारेल, कारण तो आत्मानंदाने समाधान पावला असताही स्वानंद अधिकाधिक मिळावा अशी आशा त्याला वाटत होती. उत्कंठा वाढत जात होती. आपण प्रश्न न विचारता गप्प बसलो तर हे मुनिगण उठून जातील. तसे होऊ नये म्हणून तो चतुर राजा प्रश्नावर प्रश्न विचारू लागला. राजाची चित्तवृत्ती स्वानंदाने भरून राहिली. इंद्रिय तर सुखमयच झाली. राजा पूर्णपणे शांत झाला.
पण त्याने आणखी प्रश्न विचारलाच. तो आता पुढच्या अध्यायात हरीच्या अवतारांविषयी प्रश्न करेल. ही कथा फार सुंदर असून निरूपणही अतिरमणीय होणार आहे. ते खरोखर श्रोत्यांच्या चित्ताला विश्रांतीच देईल. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कथाकथनाचे एक कौतुकच आहे. हा एकनाथ जनार्दनांचा दास, संतांची पादत्राणे धारण करणारा हा एकनाथ आता संत व सज्जन यांच्या कृपेने व वरदमूर्ती श्री जनार्दनांच्या अनुग्रहाने पुढील कथा यथार्थपणे कथन करेल. श्रीमद भागवत ग्रंथाची धान्याची राशी आहे व जनार्दन शिष्य एकनाथ याला धान्य मोजणारा केला आहे. तो आत्मबोधाच्या कुडवांनी म्हणजेच मापांनी श्रवण सुखाची भांडारे भरेल. सार्थ श्री एकनाथी भागवत अर्थात श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंदावर संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ओविरूप टीका ग्रंथाचा निमिजायंत संवादातील माया कर्म ब्रह्मनिरूपण नावाचा 3रा अध्याय येथे समाप्त झाला. श्री कृष्णार्पण मस्तु.